101 बटालियन मराठा लाईट इन्फंट्री उधमपूर या ठिकाणी कर्तव्यास असलेला मारुती नाथा ढाकणे हा शिपाई 15 मार्च रोजी रजेवर आला होता। त्याच्याकडे रजेचा पास आहे आणि 15 मार्चपासून तो नगर आणि पुणे या दोन जिल्ह्यामध्ये त्या वास्तव्य होतं। नगर जिल्हा त्याचा मूळ जिल्हा आहे। पुण्यामध्ये त्याची भेट विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे साहेबांसोबत झाली होती। त्या ठिकाणी त्याने श्री अंबादास दानवे साहेबांना अशी ऑफर दिली की त्यांच्याकडे टेक्निक आहे, एक चिप आहे, जी चिप वापरून ईव्हीएम हॅक होऊ शकतो। त्याच्याबद्दल त्याने 2-3दा 4दा प्रयत्न केल्यानंतर शेवटी विरोधी पक्षनेते महोदयांनी त्यांच्या भावाला सांगून पोलिसांकडे तक्रार केली की त्यांना याबद्दल शंका येते आणि हा कोणीतरी फ्रॉड माणूस असावा असं त्यांना वाटतंय। त्यांच्या तक्रारीमुळे त्याला व्हेरिफिकेशन केलं। आज त्याचा शेवटचा रजेचा दिवस होता, म्हणून तो 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर मागे लागला होता की त्याला पैसे दिले तर तो ईव्हीएम मॅनेज करेल, परंतु ही सगळं थापा होत्या। पोलीस आयुक्त यांनी स्वतः या आरोपीला इंट्रोगेट केलेला आहे। याच्याबद्दल पोलीस ठाणे क्रांती चौक येथे गुन्हा देखील दाखल झालेला आहे अटेम्प्टेड चिटिंगचा आणि त्या इंट्रोगेशनमध्ये त्याने रिव्हील केलं की तो BA शिकलेला आहे, त्याला इलेक्ट्रॉनिक्सचं ज्ञानसुद्धा नाही आणि त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज झालं होतं आणि या कर्जबाजारी झाला। त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला कुठून तरी पैसा हवा होता, म्हणून त्या भूलथापा मारून या ठिकाणी आता निवडणुकीचं वातावरण आहे, तर या वातावरणात कुणीतरी त्याला पैसे देईल या अपेक्षेने त्याने प्रयत्न केला होता। त्याचे जे मोबाईल आहेत ते बाकी तांत्रिक गोष्टींचं विश्लेषण करण्याचं काम चालू आहे, त्याच्या बाकी गोष्टींचं सुद्धा विश्लेषण करण्याचं काम चालू आहे आणि याच्यामध्ये केवळ तो कर्जबाजारी झाला होता म्हणून भूलथापा देऊन तो पैसे काढण्याच्या तयारीत होता असं प्रथमदर्शनी तपासामध्ये दिसून येत आहे। तरी देखील याबाबतीत आम्ही सविस्तर चौकशी आणि तपास पूर्ण करत आहोत। तांत्रिक बाबीत त्याचे मोबाईलचे ॲनालिसिस असेल, त्याच्या मुवमेंट्स असतील, या सर्व तपासून बघण्यात येत आहेत। प्रायमा फेसी हा एक सिंपल चिटिंगचा असा फ्रॉड टाईपचा प्रकार दिसून येत आहे, तरी देखील गांभीर्याने याचा तपास पोलीस प्रशासनातर्फे केला जात आहे। आज काही वृत्तवाहिनीवर बातम्या प्रसारित झालेल्या आहेत, ज्यामध्ये संभाजीनगर शहरामध्ये ईव्हीएम हॅक करणारा आरोपी मारुती ढाकणे यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात पोलीस विभाग सखोलपणे चौकशी करत आहे। प्राथमिक माहितीनुसार त्याचं BA शिक्षण झालेलं आहे, तंत्रज्ञान किंवा विज्ञानाशी त्याचा काही संबंध नाही आहे। सखोलमध्ये पोलीस विभाग चौकशी करत आहे, पण आमच्याकडे जे काम चालू आहे निवडणूक विभागाच्या मार्फत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तयार करण्याचं जे कामकाज चालू आहे, आज मी 3 असेंब्ली सेगमेंटला स्वतः सकाळपासून फिरलेलो आहे। प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतः मी तिथल्या कामकाजाची खात्री केलेली आहे। या घटलेल्या घटनेशी आणि ईव्हीएमच्या कुठलाही अर्थार्थी काहीही संबंध नाही आहे। संपूर्ण ईव्हीएम हे अतिशय सुरक्षितपणे उमेदवार किंवा त्यांचे एजंट यांच्या उपस्थितीमध्ये तयार करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे कुठल्याही अफवेला कोणी बळी पडू नये। त्या आरोपीला जे अटक झालेली आहे तो अतिशय भामटा असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं आहे। त्याच्या त्या कृत्याशी आणि प्रत्यक्ष ईव्हीएमशी कुठलाही अर्थार्थी संबंध नाही आहे, सुतरामसुद्धा संबंध नाही आहे। त्यामुळं आपण सर्वांनी निश्चिंत राहावं असं जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मी आपल्याला विनम्र आवाहन करतो आहे। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।